बरंच मोठं. इथं आतमध्ये नाही जाऊन देत. इथं खाली पण आहे वाटतं काहीतरी. नाही काय नाही रे. ते वरण पण दागडाच आहे. एवढं सगळं खजी नाही काय होणार. माती माती झाली. Inspired by thirst, I'm inspired by worth. I desire your worst, so you can just hide while I work. I ain't tired, you first. I'll write a second, third verse about the lies you go disperse. You never did shit, I know it hurts, but something deep inside won't let me quit. I swear that I'm inspired by all this पण ठेवलंय हे काढलंय तिथून सगळं पाणी आत भिजलंय ते पाणी. काय रे गाडी घ्यायची नीट वापरायची नाही म्हणून काय फायदा असं. बॉक्स देऊन येऊ दे ना. हे जाऊ पण क्लीन करायला लागणार हिला. माझ्या माहितीनुसार गाडी आहे ना 2.5 वर्ष तरी बंद आहे. तुम्हाला 5-6 महिने सांगितलं. दे चावी दे. कसली चावी? हे ती गाडी पुढे घे आणि चावी गाडीलाच आहे बघ. जागा आहे पण एवढ्या आतमध्ये ह्याच्यात का लावली गाडी. काय हा माहिती ते एकच चालू ठेवलंय. गाईज सोमवार आहे ना तर मी चाललोय मंदिरामध्ये आणि एका मित्राला पण भेटायचंय. मित्र आलाय जालनावरनं मला भेटायला. तर त्याला घेऊन आपल्याला एका ठिकाणी जायचं. एक मीटिंग आहे. ती मीटिंग पण कंप्लीट करायची आहे आणि दुपारी आपल्याला लवकर येऊन ऑफिसला पण जायचे. 12:30 वाजले. 2-2:30 पर्यंत यायचं आहे रिटर्न. काही झाडं एवढी लोक तोडतात ना. काय झाडांचं मला काय कळत नाही. आज पालक लावलेलं नाही. आज फुल असं वाटतंय ओपन चाललंय नाही का. भेटलं नाही मला मास्क कुठे. हेल्मेटच्या आतमध्ये जे मास्क घालतं ना त्याला पालक लावा असं म्हणतात. ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी. याला काही स्पीड ब्रेकर टाकून ठेवलेत.
गोप्रोला बॅटरी आहे ना आज कमी आहे माहिती का. आज फक्त 50% चार्जिंग आहे. आणि मला हेल्मेट चेंज करायचं आहे थोड्या दिवसांमध्ये. या हेल्मेटचा आहे ना जो फ्रंटवाला स्पेस आहे ना वायझरवाला तो जरा जास्त मोठा आहे. दादा ह्यांना पोरांना आहे ना या घ्यायला घरी जायला लागतं. मला वाटतं इथंच कुठंतरी इथंच थांबावं सावलीमध्ये. ए अंड्या ये इकडे. साल्याचं घरी येईल. तुमच्यासाठी मोठी फरमाईश घेऊन आलो ना. म्हटलं लोक लांबून आलं जरा. कोणते लोक परेशान करायला लागले तुला. अच्छा कसं शिब्यात आलाय तो येडा झालाय आता. त्याला सकाळी सकाळपासून फोन करायलो आपण ज्याला कॉल करायचा तो सध्या दुसऱ्या कोणाशी बोलत आहे. भाऊचं नवीन लग्न आहे सगळे एकदाच करतात. आपण करू दे जरा तो एका सोबत झालं तर ते बरोबर. चल बस जाऊ. कोणती काय म्हणत होत तू नवीन गाडी काय नवीन घेतली नाही. हा नवीन असेल. मग जालना महामंडळ काय म्हणते. जालना महामंडळ काय म्हणते. जालना महामंडळ काय म्हणतात काल बस लागले लवकर 7:30 बस लागली यायला 2:30 वाजले जायला. हा म्हणून 2:30 वाजता बोला म्हटलं हा आहे की नाही काय म्हणते संडे म्हणतात. अरे केलं असतं तर चाललं असतं. सॅटरडे नाईट आणि संडे नाईट. सॅटरडे नाईट आणि संडे नाईट बिंदास फोन करत जा. सॅटरडे संडे. हा वर एक रॉकेट खाली एक रॉकेट. पण तसं पण तुला माहिती का एक बॅग इनफ असते. अजून जास्त काय नाही पाहिजे. काय एका माणसाचं असं किती सामान असणार आहे. कपडे 4 दिवसाचे कपडे घ्यायचे विषय संपले. रस्त्यात थांबायचं काम पडलं खाली सतरंजी अंगावर पांघरू. रस्त्यावर तसं नाही थांबायचं. म्हणजे खाली सतरंजी अंगावर पांघरून ते पण घ्यायचं. गाडी काय झालं अंतरात. नाही तसं 4 गाव एक गाव 15 किलोमीटरला आहे एक गाव मागे 30 किलोमीटरला. आता तू विचार कर तशा टायमिंगला काय ना काहीतरी मॅनेज करता येईल. लास्ट ऑप्शन म्हणजे काय झालं की बाबा कुठेतरी थांबायची गरज आहे थांबा. तो विषय कधी करायचा माहिती का लडाखला जाताना. हा ते तर घेऊन जायचं. एकच म्हणणार रजाई दोघाही साथ में राहणार आहे मलाही साथ में होणी व्हाईट कलरची थार चांगली वाटते रे. ते तर आहे. मग काय भाई कुठली पण गाडी असू दे मेंटेन करणं लय महत्वाचं आहे. मग काय कारण मी कॉलेजला लागायच्या आधी 1 वर्ष फायनान्सचं काम केलं. हा अक्षरशः रडायचे लोक त्यांनी कोड वाटायचे म्हणे. हो
डायरेक्ट रडायचे लोक. भाई जर घ्यायचं असेल ना तर सगळी तयारी ठेवायची आणि मगच गोष्ट घ्यायची. नाही फार कोणासाठी माहिती का, त्यांच्याकडे ऑलरेडी 2-4 गाड्या घरी हा. आहेत 4 व्हीलर, त्यांना एक एक्स्ट्रा घरात त्यांना ही गाडी लवकर फायनान्स करतो. तुला पण फायनान्स फार लवकर फायनान्स करतो. सस्पेन्शन हार्ड झाल्यासारखे का वाटते. कोणतं नेव्ही मध्ये लाईट लेफ्टनंट आर्मीचा कॅप्टन नाही ना, हा त्याच्यामध्ये नेव्हीचा हा दिसायला एवढा हँडसम प्रयत्न होता, हँडसम होता. हा आणि तिने लोक गेले का बोलते राहते का ती पंचायतीची गाडी एकदम वाढलेली कधीतरी पोलीस नाका पोलीस हात पायाचे राहते का काय फायदा रे असा. त्यांची डोकी आऊट झाल्यात. नाही जात. नाही जाणार. नाही जात. एक तर धरायला काही नाही या गाडीला माग. मला धर ना. हो मग काय बस नाही रे प्रॉपर माग. चला तसं खरं बघायला गेलं तरी सिंगल सीटरच गाडी आहे. माग फक्त ते नावाला दिलंय सीट असं आहे. एवढे पैसे घालून काय फायद्याची गाडी. अरे तेच तर रे. जेव्हा आता तुला सांगितलं असतं विषय का. तुला माहिती इरिटिगा किती सीटर रे. 7 सीटर आहे. 7 सीटर बरोबर. लॅम्बोर्गिनी किती सीटर रे. 2 सीटर आहे. 2 सीटर. का फरक येत असं सांग बरं. हा काय सांगलं फरक काय. काय ना फरक आम्हाला माणसं बसते पाहिजे. फरक असा आहे ती गाडी जोपर्यंत घेतो ना आपण तोपर्यंत फ्रेंड्स राहतात फक्त 1-2 कळलं का असा विषय असतो. पण कमीत कमी बायको तरी या गाडी व्यवस्थित बसली पाहिजे ना. नाही बायकोला ह्याच्यावर नाही बसवायचं. बायकोसाठी दुसरी घ्यायची. बायकोसाठी टुरर घ्यायची. टुरर. हा मग काय. आणि जर अशी जर गाडी घ्यायची म्हटलं ना बायकोला मग सामान नाही घ्यायचं अजिबात. पण बायको पण रायडर पाहिजे तशी रे. आम्ही आता रायडरच्या माझ्यासाठी असं वाटायला लागलं एक तर युट्यूबर नाही तर एक तर रायडर पोरगी पाहिजे मला. हा मला तेच वाटायला लागलं आता. तसं तर मी आता रायडर होण्याच्या राहिलेलं नाही. माझं तुझं तुटले. गाडी जास्त चालू शकत नाही आता. नाही तू 4 व्हीलर घ्या. अंड 4 व्हीलरला टाइम लागेल. वरती बघ वरती. अरे इथं आवाजाने उडतच नाही. मला काय माहिती.
जे खालचे वाले असतात ना ते लय भारी बसलेले असतात. इथं उडतच नाही दरवेळेस ते. हा ते बसले त्यांचं काय विषय आहे. मंदिर मला एका पोरीने दाखवलेलं, म्हणजे मैत्रिणी दाखवलेलं. खरं सांगते मला नव्हतं माहिती. एवढा वर्ष पुण्यामध्ये राहिलो होतो पण हे मंदिर नव्हतं माहिती. मला नव्हतं माहिती. मी पहिल्यांदा आलो 16 पासून आज पहिल्यांदा आलो. म्हणजे ह्याच्या आधी आलाय का? नाही मी पण फर्स्ट टाइम, म्हणजे सेकंड का थर्ड टाइम आलो. त्या पोरी सोबतच मैत्रिणीसोबत 2 वेळा आलो होतो. आम्ही अजून पोरांसोबतच लागलो. अरे तसं नाही रे बाबा. पोरांसोबत तर मी पण अजून पण फिरतोय. विषय तो नाही. एवढ्या बावड्यांचं लग्न व्हायला. हा ना. वरती भिवार पण असं थांबलाय. आतमध्ये जर पण थांबलाय. पूर्ण आहे ना गाईस कोरलेलं मंदिर आहे. असं वरडतंय ते. ह्याला बनवायला किती टाइम लागला असेल रे? हा नाही शेकडो वर्ष कशाला लागते. एवढं सोपं थोडी फोडणं. एवढं सोपं वाटलं का? 50 एक वर्ष लागले असेल. 50 एक वर्ष. अरे 2-4 हजार लोक कामाला लावल्यावरती. अरे आजच्या टायमात 2-4 हजार लोक भेटत नाही. त्या टायमात तर लोकसंख्या नव्हती. हे विचार कर की ह्याचे जे वन आहेत, म्हणजे हे जे असे हे कुठल्या तरी मशिनीनेच खोदलं असणार. मशिनीनी? मग अरे हाताने खोदलेले असतात ते. अरे हाताने छन्नी आठवड्याचा विषय नाही. काय माहिती छन्नी आठवड्याचा विषय. टेक्निक कशी असायची माहिती का? असं अखंड दगड असला ना त्यामध्ये ते छिद्र करायचे. त्यामध्ये लाकूड घालायचे पाण्याने. ते लाकूड फुगलं की तुटायचं. नाही अरे केवढं मोठे आहे तू विचार कर ना. गुगलला टाकून बघ. इथं एक सिंगल क्रॅक आहे फक्त. सिंगल म्हणजे तो पण पूर्ण याला पडलाय दगडाला. सर्च करून बघ त्या टेक्निक बद्दल. दगडात ते घालायचे ते. रायगडवर पण तसेच फोडलेले आहेत. ठीक आहे ना बघूया काय विषय. या मंदिरामध्ये मला काय आवडतं माहिती काय आहे? इथं शांतता आहे आणि मंदिर आहे ना अशीच पाहिजे. कारण पहिल्या जमान्यात नाही का हे यूज नाही करायचे. बारूद जी असते ना ती यूज करणं नाही. पावडर गन पावडर. आणि पहिले लोक काय म्हणायचे त्या गन पावडरना जंतू मारतात. तर ते कसले जंतू? हे हवेतले किटाणू लहान लहान किडे वगैरे ते मारतात. ते मरू नये त्यासाठी मग ते त्या टेक्निकचा वापर करायचा लाकडाच्या. नंदी आहे इथं. त्या टायमाला बघितलंच नाही इथं नंदी आहे म्हणून. पावसात आलो येताना तसा दिसला पण त्या टायमाला फर्स्ट टाइम आलतो तेव्हा नाही बघितलं. एक असा राऊंड मारू इकडं. बरं पूर्ण दगडात असल्यामुळं मला जास्त आवडलं आहे का ना. अरे एवढंच आहे इथं. खाली आहे का काय? किचन असेल तेव्हाच किचन. 150-100-150 वर्ष जास्त नाही रे. मग मी तेच बोललो 100 वर्षाच्या वरती टाइम लागलेला आहे. कारण त्या टायमातला पाऊस वेगळा. आजच्या सारखा थोडी थंब 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 पाऊस पडत होते. पाऊस असतो साप 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 साप. हे नंतर बांधलंय फक्त. बरंच मोठं. इथं आतमध्ये नाही जाऊन देत. इथं खाली पण आहे वाटतं काहीतरी. नाही काय नाही रे. ते वरनं पण दगडाचं आहे. एवढा सहजासहजी नाही काय होणार याला. आतमध्ये फक्त याच्यासाठी जाऊन देत नाही कारण फालतूगिरी लोक करत असतात. इथं जाऊन बसून दुसरं काय करणार आहे इथं. काय गॅरंटी पडलं कारण वेट किती त्याचं. अरे पण पूर्ण दगडांवर आहे. ज्यांनी कोणी केलंय त्यांनी काय छोटा विचार करून नाही केलं. इच अँड एव्हरीथिंग ह्याचं कोरलेला भाग आहे. नंदी बघ ना किती व्यवस्थित कोरलेला. मग एकदम प्रॉपर आहे. त्या टायमिंगचे कलाकार आणि आत्ताच्या कलाकारांमध्ये किती फरक आहे. या साईडला तरी अच्छा इकडं खाली टाकी पण बनवली आहे काय. ओके आतमधलं दिसतंय.
कॅमेऱ्यात दिसणं झाले एवढी प्रॉपर म्हणजे टाकी आहे, जेवढी सिमेंट आहे तेवढी. प्राचीन काळातलं मंदिर आहे काय, हे किती वर्षापूर्वीच असेल ते बी माहिती नाही. होय, मंदिराची स्थापना म्हणजे कधीच असेल, हे किती जुनं असेल, 400-500 वर्षापूर्वी. काहीतरी असेल ना आपण गेलेली पाठी वगैरे असेल. हा बघायला लागेल, तिथे समोर लिहिलंय काहीतरी. तिकडं तर दारू पिऊ नये असं लिहिलंय. लोक इथे येऊन येडेचाळे करत असतील. इकडे बघ वीर. बघितली वीर ए बाबा दांडका. चेक केलं रे भाई. हा ते हे नंतरच आहे, वरच जे आहे ते नंतरच. म्हणून चेक केलं पहिले भाई. वीर नाही हे बघ, हे जेवढं दिसतंय का तुला हे असं सिमेंटचं, तेवढं ते सगळं बनवलेलं आहे. म्हणजे यांनी फक्त पाण्यासाठी केलं होतं. अरे काही यार केवढं खाली येते. तेच नाही, विहिरी सारखंच खोली बघ. आणि ते बुडबुड्या काय होतं ते, म्हणजे ह्याच्यापैकी खाली आहे अजून, ते खूप खाली रे. लय खाली आहे, लय जास्त खोली. त्याची सणबी झाली 100 वर्षापेक्षा जास्त टाइम लागला असतात त्याला बघा. भरपूर भरपूर. पाण्यासाठी नाल्यावर केलेलं. ते वरचं पाणी तिकडनं असं निघून जायला, पण इथून खाली पाणी जाणार कुठं. पदचिन्ह नाही कोण असतं. हो बरं, मला सांग हे आहे काय, सोडा टाईप आहे काय, करंट सोडा आहे. हलू नको त्याला. करंट सोडा. हा, पहिले 2-3 सिप मारतात चांगल्या. अबे आणखी सिप मार. एखादा वाईन बिन घेऊन येतो रे. तेच बाकी राहिलं होतं. हे ब्लूबेरीचं आहे ना. ब्लॅक करंट इकडून बघ. फेस आला फेस. आता गोड लागतो आता. तीच तर मजा आहे त्याची. स्टार्टिंगला जर हे केलं ना, त्याला शेक केलं ना, सगळं बाहेर येतं. मऊ मऊ काय लागते जेली सारखं. तू नुसतं युट्यूबर बन, काय दुसरं फिर नको इकडे तिकडे. तू हे काय आणि ते काय. मला बाहेरचं जास्त खायची अशी सवय नाही रे. कलंकेस तू दुनियावरती ना, युट्यूबर वरती. दुनियावर पण म्हणणार. दुनिया स्वतः एक कलंक आहे रे भाऊ. आपण कल्कीमध्ये जन्माला आलो आहे. नाही भैया, मी अजून सतयुग मध्येच आहे. मला नाही वाटत. 2-2 माळी माझ्या गळ्यात माहिती का. ते असलं त्यात पकडे 2-2 काय माळी माळकरी. माळ. हा हे काय विषय चाललाय. कुठं रे. एक नंबर तुझी कंबर, तुझी चाल शेकी शेकी. फर्ग्युसन मध्ये घालायला लावतो काय. फर्ग्युसन मध्ये जायचंय.
कुठं चौकातून लेफ्ट. कुठं कुठली बिल्डिंग अरे हिथं तिथं काय चाललंय अजून हे आवडलं आपल्याला सुपर हिरोज युनिव्हर्सिटी इंटरसेक्शन इकडे माझे कान वाजायला लागले त्याच्यामुळे हॉर्न कशाला पाहिजे हे एवढा मोठा हॉर्न आहे काय म्हणतोय मागच्या मागे हवेने मी उडून गेलो पाहिजे असे चालू होतं बस. मला एखाद्या कॉलेजमध्ये घालायची होती गाडी मस्त जरा रिॲक्शन साठी आता काय नाही आता झालं 2 वाजले कशाला मारत ऍडमिशनच्या इन्फॉर्मेशन साठी तर जाऊ शकतो मग ऍडमिशन